अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. मी रोज तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचे काही ना काही व्हिडिओज, उपाय तापाय सेवा जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आहे. मार्गशीर्ष महिना अतिशय शुभ आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी, आनंदाचं वातावरण राहावं यासाठी मार्गशीर्ष महिन्यातलं जे गुरुवारचं व्रत आहे ते करत असतात. आपल्या घरातील सर्वांचं चांगलं होण्यासाठी खूप महिला अगदी लहानपणापासून सुद्धा हे व्रत जे आहे ते करत आलेले आहेत आणि हे व्रत अतिशय प्रभावी आहे आपल्या घरातली अलक्ष्मी जाण्यासाठी. प्रत्येक घरामध्ये काही ना काही छोटी मोठी नजरबाधा करणे वगैरे असते. तर सगळ्यात पहिले म्हणजे आपण किती पण सेवा केली पण आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर त्या सेवेचा काहीही उपयोग होत नाही. दुर्भाग्य आपला पिछा सोडत नाही. घरातील लोकांमध्ये प्रेम नसतं, सारखे पैशाचे प्रॉब्लेम, आजारपण, त्यानंतर मुलांच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम, मुलं चिडचिड करतात, त्यानंतर मुलबाळ होत नाही, नवरा बायकोचे भांडण, असे जे पण काही सगळे प्रॉब्लेम आहे. मला खूप कमेंट येतात की ताई माझा असा प्रॉब्लेम आहे, मला यावर उपाय सांगा, माझा तसा प्रॉब्लेम आहे, मला यावर उपाय सांगा. तर हे मार्गशीर्ष महिन्यातले जे गुरुवार आहे हा अतिशय प्रभावी उपाय आहे. तुम्ही करून बघा. आत्तापर्यंत केले नसेल तर कसं करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. नक्की करा, म्हणजे सगळं सुख जे आहे ते तुमच्या मागे धावेल. मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारचे जर तुम्ही व्रत केले तर त्याचा प्रभाव खूप आहे, खूप उत्तम प्रभाव आहे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर खूप चांगला परिणाम होत असतो. पूजा मांडणी ते केली तर अतिउत्तम. जर तुम्हाला शक्य नाही पूजा मांडणी करणं तर तुम्ही कहाणी तरी वाचा. जे अगदी छोटंसं पुस्तक आहे तर त्याची तुम्ही कहाणी नक्की वाचा. महालक्ष्मी महात्म्य म्हणून पुस्तक आहे, तर हा ग्रंथ तुम्हाला वाचायचा आहे, सेवा करायची आहे. उपवास मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला तुमच्या शरीराला झेपवत असेल तर तुम्ही उपवास करा, कारण आपलं शरीर हे सर्वात मोठं धन आहे. जर आपल्याला आपल्या शरीराने साथ दिली तरच आपण आयुष्यामध्ये काहीतरी करू. तर त्यामुळे जर तुमचं शरीर साथ देत असेल तरच उपवास करा, नाहीतर फक्त तुम्ही गुरुवारची कहाणी जरी वाचली तरी हरकत नाहीये. ती पण खूप मोठी सेवा आहे. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला काय काय सेवा करायची आहे हे मी तुमच्यासोबत आधीच सांगितलेलं आहे, तरी मी एकदा सांगते. जे महालक्ष्मी महात्म्य ग्रंथ आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर अगदी हा ग्रंथ छोटा आहे, लवकर वाचून होतो. त्यानंतर गुरुवारी आपल्याला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. जास्तीत जास्त वेळेस म्हणा, 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस, तुमच्या सोयीने जसं जमेल तसं. त्यानंतर नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. गुरुवार व्रताची कहाणी वाचायची आहे. महालक्ष्मी अष्टक वाचायचं आहे. देवीची आरती म्हणायची आहे आणि महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे. या सगळ्या गोष्टी जे मी तुम्हाला गुरुवार महालक्ष्मी महात्म्याचं ग्रंथाचं पुस्तक सांगितलं त्यामध्ये सगळं काय हे आहे. अगदी छोटं आहे, अगदी अर्ध्या तासामध्ये आपलं वाचून होतं. आणि हे बघा, या सगळ्या मला माहिती आहे की बऱ्याचशा वुमन्स ज्या आहेत ते वर्किंग आहेत, म्हणजे 80-90% महिला या काम म्हणजे नोकरी असते, सगळं त्यांना घरचं दारचं सगळं बघायचं असतं. तर कोणाला समजा नाहीच जमते या सेवा वगैरे करायला, नाही वेळ मिळते, तर मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगते. दान हे सुद्धा सर्वश्रेष्ठ सेवा आहे. दान केल्यामुळे खूप पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं. तर त्यामुळे समजा तुमच्या आयुष्यामध्ये बरेचसे काही दुःख चालू आहे, संकट चालू आहे, पैशाचे प्रॉब्लेम आहे, सतत घरामध्ये आजारपण आहे. मला खूप कमेंट येतात की ताई माझा मुलगा चिडचिड करतो, आमचे नवरा बायकोचे भांडण होता, आमचे सासू सुनांचे भांडण आहे, त्यानंतर घरामध्ये पैसा टिकत नाही, कर्ज खूप झालेलं आहे वगैरे वगैरे, असे बरेचसे प्रॉब्लेम. तर तुम्हाला मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणं पण समजा जर शक्य नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दान करायचं आहे. दानामध्ये खूप ताकद आहे. हे दान मी कुठल्या गोष्टींचं दान या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचं आहे ते सांगते, कधी करायचं आहे सगळी माहिती देते. पण हे बघा, हे दान केल्यामुळे तुमच्या घरातले कलह थांबतात, भांडणं दूर होतात, मुलं जे आहे घरातले ते शांत होतात, घरातल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या मार्गावर लागतात. म्हणजे काही पण तुमची कुठली पण समस्या असेल ना, तिला काहीतरी मार्ग मिळतोच. तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एक तर दर गुरुवारी दान करू शकता. गुरुवारी शक्य नसेल तर हा पूर्ण मार्गशीर्ष महिना सुद्धा अतिशय शुभ आहे. या महिना संपायच्या आत कधी पण तुम्हाला कुठल्या पण दिवशी जमेल तेव्हा तुम्ही दान करा, पण प्लीज करा. या दानाला खूप महत्त्व आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला मासिक धर्म असेल, सुतक असेल तरी हरकत नाहीये, दान करायला काहीच हरकत नाही. तुम्ही गरिबांना द्या, जे गरजू आहे त्यांना दान देऊ शकता. मंदिरामध्ये दान करा किंवा म्हणजे कोणी पण आपल्याला सिग्नलवर वगैरे बरेचसे गरीब लोक वगैरे दिसत असतात, कोणाला पण तुम्हाला ज्यांना शक्य असेल त्यांना हे दान करा. दुसरी गोष्ट म्हणजे हे दान जे आहे ते तुम्हाला सकाळी 12 वाजेच्या आतच शक्यतो करायचं आहे. खूप संध्याकाळी वगैरे करू नका. दुपारी 12च्या आत, सकाळी 12 वाजेच्या आतच तुम्हाला हे दान करायचं आहे. आता दान काय करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गुळ. तुम्हाला गुळ तुमच्या यथाशक्तीने, पावशेर गुळ, अर्धा किलो गुळ, जी गुळाची भेली असते ती, तर तुम्हाला गुळ दान करायचं आहे. गुळ तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता किंवा तुम्ही गरिबाला दान करू शकता.
कुणाला पण, जे गरजू असतील त्यांना कुणाला पण दान करा. असं काही नाही की ब्राह्मणालाच करायचं आहे की गरीबालाच करायचं आहे, कोणाला पण तुम्ही करू शकता. तुम्हाला सगळ्यात पहिले हा गुळ आणायचा आहे, आपल्या घरातील देवांसमोर ठेवायचा आहे, त्याला हळद कुंकू अक्षता व्हायची आहे. मनापासून तुमची काय अडचण आहे देवाला सांगा आणि ह्या अडचणीसाठी, ही अडचण दूर जाण्यासाठी मी यथाशक्तीने हा गुळ जो आहे तो दान करत आहे. गूळ तुम्ही दान करा. तुमचे पती पत्नीच्या गूळ दान केल्यामुळे, गूळ हा गोड असतो आणि तो दान केल्यामुळे पती पत्नी मधलं जे नातं आहे ते अधिक घट्ट होतं, त्यांच्या नात्यामध्ये गोडवा येतो. किंवा इतर सासू सुनांचं नातं आहे, मुलगा आईचं नातं आहे, कुठल्या पण नात्यामध्ये जर कडवटपणा असेल, काही दुरावे निर्माण झाले असतील तर त्यामध्ये गोडवा निर्माण होण्यासाठी तुम्ही गूळ नक्की दान करा. तुम्ही दान करा, तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्येच त्याचा अनुभव येईल. मी परत तेच सांगेल, दानाला खूप महत्त्व आहे. भले तुम्हाला सेवा करायला वेळ नाही मिळते, जर वेळ नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या सिटीमध्ये बघा, जेव्हा आपण नोकरीला वगैरे जातो तर मला माहिती आहे की आपल्याला सकाळी अगदी 5-5, 6-6 वाजता 2-2 तास प्रवास करून नोकरीला जावं लागतं. संध्याकाळी रात्री येत सुद्धा 7 आणि 8 वाजतात. स्वयंपाक, मुलं, घर, संसार यामध्ये सगळा वेळ निघून जातो. मग अशा वेळेस खरंच सेवा करायला वेळ नाही मिळत, मान्य आहे. तर मग सेवा करायला मिळत नाही तर दान आपण कधी पण करू शकतो. रस्त्याने ही गोष्ट तुमच्यासोबत ठेवा. कोणी पण तुम्हाला रस्त्याने जेव्हा दिसतं त्यांना पटकन तुम्ही ही गोष्ट दान करू शकता, पण करा. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. कोणत्याही मंदिरामध्ये गरजूंना, गरिबांना तुम्हाला मीठ दान करायचं आहे. किती पण करा. मिठाची 1 पिशवी दान केली हरकत नाही, 2 पिशवी करा, तुमच्या यथाशक्तीने करा. मी ज्या 2 गोष्टी सांगितल्या आहे, मीठ आणि गुळ, ह्या बिलकुल महाग नाहीये, तुम्ही घेऊ शकता. 50-100 रुपये असे आपले इकडे तिकडे खर्च होतात. तुम्ही दोन्ही गोष्टी पण दान करू शकता. जर तुम्ही मीठ दान केलं तर दुर्भाग्य तुमचा पिछा सोडते. तुमच्या घरातली जे दोष आहे, वास्तुदोष, ग्रहदोष जे आहे ते दूर पळतात. तुमच्या घरामध्ये आजार पण राहत नाही. जे मोठे मोठे आजार आहेत, सतत काही ना काही मोठे मोठे दवाखान्याचे खर्च चालूच आहे, तर असं जर असेल तर नक्की तुम्ही मीठ दान करा. ह्या दोन्ही गोष्टी अतिशय प्रभावी आहे. ह्या दोन्ही गोष्टी जमलं तर दोघी करा, नाही जमते तर एकच करा, पण करा. या मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी किंवा कोणत्या पण दिवशी तुम्ही दान केलं तरी हरकत नाहीये. आणि लक्षात ठेवा, कुठलं पण दान करताना तुम्हाला श्रद्धेने करायचं आहे, तुमच्या यथाशक्तीने करायचं आहे आणि मनावर कुठलाच भार न ठेवता. नुसतं मी सांगितलं म्हणून किंवा कोणीतरी सांगितलं म्हणून असं नाही, तुम्ही मनापासून करा. कुठली पण दान करा, आणि भले तुम्ही 50 नका करू, 20 रुपयांचाच गुळ दान करा, पण तुमच्या मनापासून करा. 1 ते 2 दिवसातच तुम्हाला अनुभव येईल. तुम्हाला जे पण काही तुमचा प्रॉब्लेम आहे त्याला काहीतरी मार्ग मिळेल, सगळं सुरळीत होतंय असं तुम्हाला जाणवेल. म्हणजे जे पण काही अडचण, दुःख तुमच्या आलेले आहे त्याला काहीतरी मार्ग नक्की सापडेल. हा मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा आहे, शुभ आहे. नक्की दान करा. मार्गशीर्ष, हे बघा, अजून आत्ताच कालच गुरुवार झाला, अजून बरेच म्हणजे जवळपास 22 डिसेंबरपर्यंत मार्गशीर्ष महिना आहे. या दिवसांमध्ये नक्की तुम्हाला थोडाफार तर वेळ नक्कीच मिळू शकतो आणि आपल्यासाठीच आहे, आपल्या स्वार्थासाठीच आपण सगळं काही करत असतो. त्यामुळे नक्की दान कराल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक छोटीशी माहिती होती, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.